नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत लंपन या वेब सिरीजबद्दल। निपुण अविनाश धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन असलेली लंपन ही मराठी भाषेतील वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे। या निमित्ताने प्रकाश नारायण संत या सुप्रसिद्ध लेखकाच्या लेखणीतून साकारलेला त्यांचा मानसपुत्र लंपनचे OTT माध्यमात पदार्पण झालेले आहे। साधारण 3.5 तासाची लांबी असणाऱ्या या सिरीजमधील 7 भागात लंपनला त्याच्या आजोळी म्हणजे गुंडी मठ या ठिकाणी आलेले विविध प्रकारचे आंबट-गोड अनुभव प्रेक्षकांसमोर मांडण्यात आलेले आहेत। त्याची कथा साधारण अशी आहे। आई-बाबाबरोबर राहणारा लंपन, पुण्यासारख्या शहरात राहणारा लंपन, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागात छोट्याशा गुंडी मठ या खेड्यात स्थलांतरित होतो। आजी आणि आजोबा यांच्या घरी अनिच्छेने आलेला लंपन सतत आपल्या आई आणि बाबा यांच्या आठवणीने कासावीस होतो। सुरुवातीला सुमी एक मैत्रिणीला मनातल्या गोष्टी सांगणारा लंपन हळूहळू या लहानशा गावात रुळायला लागतो। शाळेतले मित्र, गावातील अंतरंगी व्यक्तिमत्व आणि आजी आजोबांच्या लुटूपुटूच्या भांडणात लंपन हळूहळू रमायला लागतो। आजूबाजूला चौकसपणे पाहणाऱ्या लंपनला काही ना काही कुतूहल मिश्रित प्रश्न पडत असतात आणि आपापल्या परीने त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही तो करत असतो। पुण्यासारख्या शहरातून एका लहानशा खेड्यात रुजण्याचा लंपनचा प्रवास मोठ्या रंजकपणे प्रेक्षकांसमोर हळूहळू उलगडला जातो। चिन्मय केळकर यांनी सिरीजमधील लेखन केलं आहे। एखाद्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपट अथवा सिरीज बनवताना माध्यमांतर होत असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते। पुस्तकासाठी लिहिणे आणि पडद्यावरील कलाकृतीसाठी लिहिणे यात बरंच अंतर असतं। परंतु केळकर यांनी निपुण धर्माधिकारी यांच्या समवेत पुस्तकातील लंपनला प्रभावीपणे पडद्यावर जिवंत केलं आहे। अर्थात यात निपुण धर्माधिकारी यांच्या दिग्दर्शनावरील प्रभुत्वाचा मोठा वाटा आहे। साहित्यावर आधारित असलेल्या या कलाकृतीमध्ये केवळ संवादामार्फत प्रेक्षकांपर्यंत पात्रांच्या संवेदना न पोहोचवता दृश्य, छाया, ध्वनी, संकलन अशा तांत्रिक बाबींचा मोठ्या प्रमाणावर परिणामकारक वापर केल्याचे दिसून येते। यातच लंपन या वेब सिरीजचं यश दडलेलं आहे। अभिनयात लंपनची भूमिका साकारणाऱ्या मिहीर गोडबोलेंनी प्रभावी कामगिरी केली आहे। सुरुवातीस लंपनची असणारी नाराजी, आई आजोबांबद्दलची ओढ, आजी आजोबांशी हळूहळू फुलणारं नातं, सुमीबद्दल वाटणारे मैत्रीच्या पलीकडले अनामिक बंध, शाळेतल्या मित्रांसोबत असणारी निखळ मैत्री, शहर आणि गाव यांच्यामध्ये अडकल्याने होणारी गोची अशा विविध भावभावना मिहीरने उत्तमरित्या पडद्यावर सादर केल्या आहेत। अवनी भावेने अत्यंत संयतपणे सुमीची व्यक्तिरेखा साकारली आहे। प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी येथे अभिनेत्याच्या भूमिकेत दिसून येतात आणि इथेही त्यांनी त्यांची कामगिरी अतिशय लक्षणीय अशी केली आहे। आजीच्या भूमिकेतील गीतांजली कुलकर्णीने आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे। लंपनवर राग धरणारी परंतु मनातून माया करणारी, त्याच्या काळजीने बैचेन सैरभैर होणारी, आजोबांना लटक्या रागाने सुनावणारी प्रेमळ आजी गीतांजली यांनी प्रभावीपणे सादर केली आहे। सिरीजमधील इतर सहकलाकारही उत्तम अभिनयाने लक्षात राहतात। याचं श्रेय कास्टिंग विभागालाच दिलं पाहिजे। सिरीजमध्ये लंपन ही मध्यवर्ती भूमिका असली तरीही आजी आजोबा यांच्यातील तरल नातं, लंपनच्या आईबाबांची होणारी मनाची घालमेल यांची उपकथानके विस्ताराने दाखवण्यात आली आहे। त्यामुळे या पात्राशीही भावनिकरित्या प्रेक्षक अजाणतेपणाने बांधला जातो। दुसरीकडे लंपन आणि सुमी यांच्यातील भावबंध अत्यंत संयतपणे पडद्यावर उलगडले जातात। लेखक आणि दिग्दर्शक कुठेही या नात्याला उथळ होऊ देत नाही, हेही या सिरीजचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। भारतात OTT माध्यमाचं पदार्पण होऊन काही वर्षात आता दशक लोटेल, परंतु या काळात लक्षात राहण्यासारख्या वेब सिरीज आणि खास करून मराठी वेब सिरीज अभावानेच दिसून आल्या। खास करून तांत्रिकदृष्ट्या उत्तम समजून आलेली सिरीज मराठीमध्ये प्रदर्शित झाली आहे का, हा संशोधनाचाच विषय आहे। पण सोनी लिव्ह सारख्या
आघाडीच्या OTTवर प्रदर्शित झालेली लंपन मराठीमधील ही वेब सिरीज एक सुखद अनुभव आहे आणि सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखी आहे. तर तुम्ही प्रेक्षकांनो सगळ्यांनी ही सिरीज आवर्जून पाहावी. धन्यवाद.